थंडीसाठी खास तोंडाला चव आणि शरीराला उष्णता त्याचबरोबर ऊर्जा देणाऱ्या अशा 3 प्रकारच्या चटण्या आज आपण करणार आहोत. चटणी करण्याची पद्धत माझी आहे. एकदम सिक्रेट पद्धत अशी एक खास चटणी बनवणार आहोत आणि त्या चटणीपासून वेगवेगळ्या चटण्या तुम्ही बनवू शकता, ज्या की चवीला अप्रतिम तयार होतात. अगदी घरात भाजी उपलब्ध नसेल, तरी या चटणीबरोबर तुम्ही चपाती भाकरी आनंदाने खाऊ शकता. इतक्या भारी चविष्ट तयार होतात. कशा करायच्यात? चला तर बघूया. तर सगळ्यात पहिली चटणी आपली खास असणार आहे. या चटणीपासूनच इतर सगळ्या चटण्या आपण बनवणार आहोत. त्यासाठी मस्त गावरान लसूण घेतलेला आहे. अगदी 7 ते 8 गाठे लसूण घ्यायचा आहे. मस्त त्याच्या पाकळ्या मोकळ्या-मोकळ्या करून घ्यायच्या. आता हा जो गावरान लसूण असतो ना, त्याची जी साल असते ना, एकदम पातळ असते. त्यामुळे हा लसूण नुसता हातावर चोळून घ्यायचा. सोलत बसायची गरज नाहीये. मस्त हातावर चोळून घेऊन थोडासा पाकडून घेतला, की त्याचा कचरा निघून जातो. त्याचबरोबर इथे मी घेतल्यात लाल मिरच्या. तर मिरची तुम्हाला जशी चटणी करायची आहे तिखट, कमी तिखट त्यानुसार तुम्ही तुमची मिरची निवडू शकता. मी इथे गंटूर मिरची निवडलेली आहे. ही अगदी कमी तिखट असते, पण रुचकर असते चवीला. तर मिरच्या ज्या आहेत देठे वगैरे काढून उन्हाला लावून घ्यायच्या. चांगल्या वाळलेल्या असल्या पाहिजे. आता ह्या मिरच्या भाजायच्या वगैरे नाही, तशाच कच्च्या आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायच्या आहेत. लक्षात ठेवा मिरचीपेक्षा जास्त लसूण इथे वापरायचा आहे. म्हणजे क्वांटिटीमध्ये 10 मिरच्या असतील तर 15 लसूण पाकळ्या तुम्हाला घ्यायच्यात अशा पद्धतीने. तर आता मूठभर कोथिंबीर, मस्त फ्रेश कोथिंबीर आणि लसूण धुवून चाळणीमध्ये ठेवला होता. पाणी निथरल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे. जिरं आणि मीठ घालायचे चवीनुसार आणि कोर्स मोडवर म्हणजेच जाडसर ही चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे. अशी जाडसर की जसं आपण खलबत्त्यामध्ये कुटतो ना, तशा पद्धतीने जाडसर झाली पाहिजे. तर आता मिरचीच्या ज्या बिया असतात ना, त्या अजिबात तुटल्या नाही पाहिजे. अशा पद्धतीची जाडसर चटणी करून घ्यायची. म्हणजे ही चटणी खाताना मस्त चविष्ट लागते आणि तिखट नाही लागत जास्त. तर अर्धी चटणी मी काढून घेतलेली आहे आणि आता राहिलेली जी चटणी आहे ना, ती हलकीशी परत थोडी बारीक करून घ्यायची. जास्त पण बारीक करायची नाहीये, जाडसरच ठेवायची आहे. बघा व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्या पद्धतीने चटणी तयार करून घ्यायची. आता या चटणीपासून आपण शेंगदाण्याची चटणी आणि तिळाची चटणी बनवणार आहोत, जी की चवीला अप्रतिम मस्त चविष्ट तयार होते. तर अशा पद्धतीने आपण 2 चटण्या तयार केल्या. एक जी जाडसर चटणी आहे ती मस्त अगदी तळून घ्यायची आणि ती जेवणाबरोबर ताटामध्ये असली ना अगदी थोडीशी जरी, तर भाजी खाण्याऐवजी पहिले ती चटणी खाल्ल्या जाते आणि ती इतकी भारी लागते ना, नक्की करून पहा. आणि दुसरी जी चटणी आहे त्यापासून आपण शेंगदाण्याची चटणी आणि तिळाची चटणी बनवणार आहोत. तर सगळ्यात आधी 1 वाटी म्हणजेच 250 ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे स्वच्छ निवडून घ्यायचे. एखादा खौट वगैरे शेंगदाणा असेल, खराब असेल तो काढून घ्यायचा, जेणेकरून आपली चटणी अजिबात खराब झाली नाही पाहिजे. आणि अगदी मध्यम आचेवर, कमी आचेवर शेंगदाणे भाजून घ्यायचे. म्हणजे आतून पण ते छान भाजल्या जातात आणि छान ते कुरकुरीत होतात, दमट राहत नाहीत आणि चटणी नरम पडत नाही, छान होते. तर मस्त शेंगदाणे इथे भाजून घेतलेत. शेंगदाणे भाजून घेतल्यावर गॅस बंद करायचा आहे आणि फक्त चमचाभर यामध्ये जिरं घालून हलकंसं ते परतून घ्यायचं. म्हणजे जिरं देखील छान गरम होतं. कारण शेंगदाणे जास्त क्वांटिटीमध्ये आहे. आपण लाल मिरचीमध्ये देखील जिरं घातलंय, पण शेंगदाणे जास्त क्वांटिटीमध्ये आहे म्हणून मी परत थोडंसं जिरं घातलेलं आहे. शेंगदाणे भाजून झालेले आहेत. आता ते काढून घ्यायचे आणि थंड होण्यासाठी ठेवायचे आहेत. बघू शकता मस्त खरपूस शेंगदाणे भाजून घेतलेत. आता मस्त गावरान 1 वाटी तीळ घेतलेले आहेत. तीळ देखील आपल्याला कमी आचेवरच भाजायचे. तीळ भाजताना लगेच ते तडतड उडायला लागतात. हवं तर असं वरती झाकण देखील एका हाताने पकडू शकता, जेणेकरून मग इकडे-तिकडे उडत नाहीत जास्त. तर तीळ भाजायला जास्त वेळ लागत नाही, पण तीळ जास्त पण भाजायचे नाही, नाहीतर मग चटणी कडवट होते. तर तीळ भाजून झालेत, ते थंड व्हायला ठेवलेले आहे. आता ज्या भांड्यामध्ये आपण लाल मिरचीची चटणी केली होती ना, त्याच भांड्यामध्ये आता भाजलेले शेंगदाणे घालायचे आहेत. शेंगदाणे पूर्णपणे थंड करून घ्यायचे. त्यानंतर शेंगदाणे त्याचबरोबर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. शेंगदाण्यापुरतं मीठ घालायचंय आणि कोर्स मोडला आता इथे ही चटणी जाडसर वाटून घ्यायची. माझ्या या ॲटोमबर्गच्या मिक्सरला ना कोर्स मोड आहे, त्यामुळे अगदी खलबत्त्यात जशी आपण चटणी कुटतो ना, तशा पद्धतीने तयार होते. पण तुमच्याकडे साधं मिक्सर असेल तर तुम्ही मिक्सरचं बटन बंद सुरू करून देखील जाडसर चटणी वाटू शकता. मी इथे जास्त पण जाड वाटलेली नाहीये, कारण माझ्या ज्या मुली आहेत ना, त्यांना जास्त जाड चटणी आवडत नाही. मग त्या खायला दिलं ना, की मग शेंगदाणे बाजूला काढून ठेवतात, म्हणजे जास्त मोठे-मोठे तुकडे. त्यामुळे मी हलकीशी बारीक केलेली आहे. शेंगदाणे दळून घेतल्यानंतर मी तीळ देखील इथे दळून घेतलेले आहेत. तिळामध्ये देखील थोडंसं मीठ टाकून जाडसर तीळ दळून घेतले. तुम्हाला जसं टेक्स्चर आवडतं ना, जाड, बारीक तसं तुम्ही करा. पण एकदम पिठूळ अशा चटण्या बनवायच्या नाही. जाडसरच असलं पाहिजे हे मिश्रण. तर आता शेंगदाणे, तीळ दळून झालेत. आता बघूया पुढची प्रोसेस. तर जी आपण थोडी बारीक लाल मिरचीची चटणी बनवलेली आहे ना,
त्याच चटणीपासून आता आपण तिळाची चटणी आणि शेंगदाण्याची चटणी बनवणार आहोत. तर आता कढई गरम करून घ्यायची. त्यामध्ये साधारण 2 टेबलस्पून तेल घातलंय. जास्त पण तेलकट चटणी बनवायची नाही. मग जास्त तेलामुळे देखील जास्त काळ चटणी राहिली की मग कंदट वास येऊ शकतो. म्हणून छान अशी मोकळी-मोकळी झाली पाहिजे इतपतच तेल घालायचं. जास्त तेलकट करायची नाही. तर आता तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये तयार केलेली जी बारीक लाल मिरचीची चटणी आहे ना, ती घालायची आहे. साधारण इथे मी 3 टेबलस्पून चटणी घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीने कमी अधिक करू शकता. आता चटणी जी आहे ना, मंद आचेवर तेलामध्ये छान खरपूस अशी परतून घ्यायची आहे. तर या चटणीमध्ये आपण लसूण जास्त प्रमाणात वापरला आहे, कोथिंबीर वापरलेली आहे, लाल मिरची वगैरे ते सगळं कच्चंच आपण दळून घेतलं. पण अशा पद्धतीने तेलामध्ये जेव्हा आपण चटणी ही परतून घेतो ना, मस्त सगळं काही छान तेलामध्ये परतलं जातं आणि त्यानंतर मग यामध्ये आपल्याला दाण्याचा कूट घालायचा आहे आणि अगदी गॅसची फ्लेम मंद आचेवर ठेवायची आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि दाण्याचा कूट घातल्यानंतर फक्त 2 मिनिटं हे परतून घ्यायचं. व्यवस्थित सगळं एकजीव झालं की लगेच गॅस बंद करायचा आहे. जास्त वेळ परतत बसण्याचीही गरज नाहीये. फक्त लाल मिरचीची चटणी मात्र मस्त अशी खरपूस परतल्या गेली पाहिजे तेलामध्ये, एवढं मात्र लक्षात ठेवा. अशा पद्धतीने जर तुम्ही शेंगदाण्याची चटणी बनवली ना, तर एक नंबर लागते चवीला. सहसा सगळे काय करतात शेंगदाण्याबरोबरच लाल मिरच्या, लसूण वगैरे पण भाजून घेतात. सगळं एकत्र दळतात आणि मग तेलामध्ये चटणी परतून घेतात. पण तुम्ही एकदा अशा पद्धतीने आधी लाल मिरचीची चटणी बनवा आणि त्यानंतर मग ती चटणी परतून त्यामध्ये दाण्याचा कूट घालून तो परता आणि मग ती चटणी एकदा ट्राय करून पहा. एक नंबर लागते चवीला. नक्की करून पहा. बघा किती सुंदर रंग आलाय. तुम्ही यापेक्षा हलकीशी जाडसर देखील बनवू शकता तुमच्या आवडीनुसार. पण चटणी चवीला मात्र एक नंबर झालेली आहे. हलकीशी बारीक केल्यामुळे काय होतं, तुम्ही पराठा वगैरे देखील बनवू शकता. त्याचबरोबर चपातीमध्ये रोल करून दिल्यावर देखील ही चटणी व्यवस्थित चपातीला चिकटून बसते. हा याचा फायदा नक्की होतो मुलांना टिफिनला वगैरे देण्यासाठी. तर आता शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे. आता तिळाची चटणी बनवायची आहे. त्यासाठी साधारण 1.5 टेबलस्पून तेल घातलंय कारण तीळ कमी प्रमाणात होते आणि तेल हलकंसं गरम झालं की साधारण 2 टेबलस्पून लाल मिरचीची चटणी घालायची आहे. तेल जास्त पण गरम होऊ द्यायचं नाही. मग तेल जास्त गरम झालं आणि मग लाल मिरचीची चटणी घातली ना, की एकदम काळीभोर होऊन जाते. त्यामुळे तेल हलकंसं गरम झालं कीच चटणी घालायची आहे आणि मग मंद आचेवर परतायची. छान सगळं जिन्नस जे आपण त्यामध्ये घातलेले आहेत ना, ते छान परतल्या जातात. मस्त खमंग वास घरामध्ये सुटतो. तर लसूण पण आपण या चटणीमध्ये जास्त वापरला आहे आणि गावरान लसूण घेतलेला आहे, जो की हृदयासाठी खूप चांगला असतो. मस्त अशी चटणी परतली की मग तिळाचा कूट घालायचा आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि लगेचच गॅस बंद करायचा आहे. तुमची तिळाची चटणी तयार. तर मस्त खमंग अशी तिळाची चटणी इथे तयार झालेली आहे. बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे. तर मिरची पावडर वापरण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने लाल मिरची आणून एकदा चटणी बनवा आणि त्यापासून तिळाची आणि शेंगदाण्याची चटणी एकदा नक्की करून पहा. तर दोन्ही चटण्या तयार झालेल्या आहेत. सगळ्यात शेवटी मस्त जी लाल मिरचीची आपण जाडसर चटणी बनवलेली आहे ना, ती तळून घेऊयात. तर या चटणीचं काय वैशिष्ट्य आहे? यामध्ये ज्या मिरचीच्या बिया आहेत ना, त्या अजिबात बारीक झालेल्या नाहीयेत. त्या जशाच्या तशाच आहेत. जसा आपण खुडा वगैरे करतो ना मिरचीचा, तो अगदी कमी तिखट लागतो कारण त्याच्या बिया बारीक झालेल्या नसतात. तर हेच कारण आहे अशी जाडसर चटणी बनवण्याचं. अगदी लहान मुलं देखील खाऊ शकतील, अशी मस्त चविष्ट ही चटणी होते. ही चटणी देखील तेलामध्ये छान खरपूस अशी परतून घेतलेली आहे. जास्त काळपट होऊ द्यायची नाही, नाहीतर मग कडवट लागते. मस्त लाल रंगावर चटणी तळून घेतलेली आहे. अशा पद्धतीने 3ही चटण्या आपल्या तयार झालेल्या आहेत. शेंगदाण्याची चटणी, तिळाची चटणी आणि लाल मिरचीची चटणी. ह्या चटण्या तुम्ही थंड झाल्या की एअरटाईट डब्यामध्ये भरून बाहेर पण ठेवू शकता किंवा फ्रिजमध्ये पण ठेवू शकता. तुम्हाला जसं सोयीचं पडेल तशा पद्धतीने ठेवू शकता. तर आता ह्या चटण्या तुम्ही भाकरीबरोबर खा, चपातीबरोबर खा, मुलांना टिफिनला द्या किंवा वेगवेगळ्या भाज्यांसाठी देखील तुम्ही वापरू शकता. मसाल्याचं वांगं झालं किंवा वेगवेगळ्या पालेभाज्या झाल्या त्यामध्ये देखील तुम्ही दाण्याचा, तिळाचा कूट घालू शकता किंवा ह्या चटण्या घालू शकता. त्याचबरोबर जी लाल मिरचीची आपण चटणी केलेली आहे ना, त्या चटणीपासून तुम्ही अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या चटण्या देखील बनवू शकता. जसं की जवसाची चटणी झालं, कराळाची चटणी झालं किंवा कढीपत्त्याची चटणी झालं. जर तुम्हाला ह्या चटण्या पाहायच्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्या चटण्यांची रेसिपी देखील तुमच्यासाठी घेऊन येईल. तर घरात भाजीला जरी काही उपलब्ध नसेल तर कुठलीही एक चटणी जरी मिळाली ना,
तर 2च्या ऐवजी 4 चपात्या खाल्ल्या जातील, अशा पद्धतीच्या चविष्ट ह्या चटण्या तयार होतात. नक्की करून पहा रेसिपी आणि माझ्या पद्धतीची ही चटणी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील प्रेस करा. तर आता सध्या थंडीचे दिवस आहे, तर अगदी फ्रिजमध्ये ठेवा किंवा बाहेर ठेवा. या चटण्या अगदी महिनाभर टिकतात, जशाच्या तशा राहतात. फक्त काळजी एवढीच करायची आहे, की पाण्याचा संपर्क झाला नाही पाहिजे. त्याचबरोबर ह्या चटण्या जास्त तेलकट बनवायच्या नाही. तुम्ही इथे बघू शकता मस्त मोकळ्या-मोकळ्या झाल्यात ना, अशा पद्धतीने करायच्यात. तुम्हाला यापैकी कुठली चटणी आवडली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.